सो हाय गाईज, तर आता मी चालू मंदिरामध्ये आणि मी आणि माझी मुलगी जातो मंदिरात, दर्शन घेतो देवाचे आणि तुम्हाला हा ब्लॉग पूर्ण बघायला लागेल आणि या ब्लॉगमध्ये पूर्ण तुम्हाला आमच्या कालभैरव देवाची पालखी कशी निघते, काय तयारी असते ती सगळं तुम्हाला बघायला भेटेल. तर तुम्ही माझ्यासोबत जोडून राहा. तर चला आपण जाऊया मंदिरामध्ये. आता आम्ही आलो मंदिरापाशी, चाललो दर्शन घेतोय. आरती संत महात्मे कधी उपदेश करत असते वेळी कधी कृतीप्रधान उपदेश करतायत, तर कधी शब्द जोपर्यंत आपण समाजाच्या नजरेत आपण वेडे होत नाही तोपर्यंत आपण शहाणे झालो हे सिद्ध होत नाही. लोकांनी आपला वेडा होई. मीराबाईचं उदाहरण घ्या, संत श्रेष्ठ सावता महाराजांचं उदाहरण घ्या. त्यांनी कर्मात देव आणलं, नामस्मरण एवढं केलं, जपावा परिकर एवढं केलं, आलेले गिरणे दूर पडाले. लोकांनी सुद्धा परीक्षा घेतली, अनेक परीक्षेत संत पास होतात. त्याचं कारण असं आहे, त्यांना माहिती आहे धन्य हे समशस्त्र मित्रचे मान अपमान जीवन रोशन देणं दृष्टीनं सोडून देणं काम सोडली. शुभाशुभ परित्यागी भक्ती माने सगळे प्रिय हा आपणच विश्व दाखला आणि मग तो भेदभाव निघून जातो. मग आपला कोण करता कोण हे आपल्याला आठवत. आता पालखी निघली आमची आणि बघायला ना मी भेटते का पालखी. देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखरम्